नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दिनांक 2/8/2024 रोजी भरोसा सेल मार्फत ज्येष्ठ नागरिक मेळावा साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस आयुक्त माननीय श्री एम राजकुमार हे उपस्थित होते। तसेच सदर कार्यक्रमासाठी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्रीमती दीपाली काळे असे हजर होते। तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अशोक वाघमारे व श्री शिवपुत्र हुंचप्पा घटकांबळे, राज्य उपाध्यक्ष यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय असे महाराष्ट्र राज्य हजर होते। सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सह पोलीस नियुक्त श्रीमती स्वाती वेळे यांनी केले। पोलीस उपायुक्त गुन्हे दिशा डॉक्टर दीपाली काळे यांनी मेळाव्यात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद करून त्यांनी भरोसा सेल ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 अन्वये समस्यांचे निराकरण केले। सन 2024 मध्ये भरोसा सेल येथे एकूण 71 तक्रारी दाखल झाले असून त्यापैकी बऱ्याच तक्रारी हे मुले सांभाळत नाहीत असे होत्या। त्यांना समुपदेश करून एकूण 37 प्रकरणे मिटवली। सध्या ते सोबत आहेत। तसेच काही प्रकरणे उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे निर्वाह निधी मिळण्याकरिता पाठवले। ज्येष्ठ नागरिक कायदा हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्न, आरोग्य व मनोरंजन हे मिळण्याकरिता असून ते त्यांना कुटुंबासोबत राहिल्याने मिळतो। तसेच काही ज्येष्ठ नागरिकांची मुले ही परगावी असतात। अशांना काही मदत लागली असल्यास त्यांनी डायल 112 दामिनी पथक तसेच संबंधित पोलीस ठाणे यांच्याकडून मदत घ्यावी। तसेच सदर कार्यक्रमात माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले। त्यांनी सदरचा कार्यक्रम हा समुपदेश झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचे फेसबुक घेण्याकरिता असून त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। जास्त लोकांना या कायद्याविषयी माहीत नाही, त्यांना या कायद्याबाबत माहिती पोहोचली नाही। भरोसा सेल मार्फत महिन्यातून एक मीटिंग घ्यावी, समुपदेश झाल्यावर फेसबुक घेऊन संवाद साधावा। तसेच 112 नंबरचे गैरवापर न करता त्यांचा व्यवस्थित वापर केला पाहिजे। ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्या फिजिकल मेंटल फिट असेपर्यंत त्यांच्या संपत्तीबाबत योग्य निवारा करून ठेवावे व ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीमागे पोलीस निरीक्षक आहेत। पोलीस निरीक्षक श्री सुरेश चाटे यांनी उपस्थितीत आभार मानून कार्यक्रम संपल्यानंतर जाहीर केले।